सर, माझ्या मैत्रिणीची 8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली आणि आता बाळाला आयसीयू मध्ये ठेवलेलं आहे. तर प्री मॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळाला काय प्रॉब्लेम होऊ शकतात ते मला थोडंसं जाणायचं आहे. मी डॉक्टर प्रीतम सोलाके फ्रॉम न्यूक्लियस IVF. आज आपण डिस्कस करूया प्री मॅच्युअर डिलिव्हरीचे बाळावरचे परिणाम. आता बेसिकली जेव्हा प्री मॅच्युअर डिलिव्हरी होते ते काही बाळाचे जे अंग असतात ते डेव्हलपमेंटल झालेली नसते, जसे की लंग्स आहेत, बाळाचे जे फुफ्फुसे असतात ते पूर्णपणे मॅच्युअर झालेले नसतात. त्याच्यामध्ये जो सर्फॅक्टंट नावाचा जो प्रकार असतो, जो बाळाचे जे अल्व्हिओलाई असतात ते ओपन होण्यासाठी मदत करतो, तर तो तयार झालेला नसतो. त्यामुळे बाळाला प्रॉपरली श्वास घेता येत नाही आणि श्वास घेता नाही आलं की सर्वात महत्वाचं, त्याला बाळाला सर्व ठिकाणी सायनोसिस होतं, बाळ थोडंसं काळं निळं पडतं जन्मल्या. त्याच्यामुळे होणारे लॉंग टर्म बाळाच्या ब्रेनवरचे इफेक्ट पण कारणीभूत ठरतात. याच्या व्यतिरिक्त आहे, जसं आपण नेहमी म्हणतो की बाळाला प्रीमॅच्युअर बाळ आलं की त्याला आपल्याला आयसीयू मध्ये ठेवायला लागतं, काचेच्या पेटीत ठेवायला लागतं. तर ही नेमकं काचेची पेटी म्हणजे नेमकं काय असतं, तर काचेची पेटी हे एक इन्क्युबेटर असतं. या इन्क्युबेटर मध्ये टेम्परेचर मेंटेन केलं जातं. याचं कारण असं आहे की बाळ जे असतं ते, बाळाची त्वचा एकदम पातळ असते, बाळाच्या त्वचेखालचं फॅट फार थिन असतं, त्यामुळे टेम्परेचर रेग्युलेशन बाळाला प्रॉपरली जमत नाही. त्यामुळे बाळ एकदम थंड पडू नये म्हणून टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी बाळाला काचेच्या पेटीत ठेवलं जातं. याच्या व्यतिरिक्त आहे बाळाचं जे हार्ट आहे, हार्टमध्ये बऱ्याच वेळेला पेटंट डक्टस आर्टरिओसिस म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत, तुम्ही ऐकलं असेल की बाळाच्या हृदयाला छिद्र असणं किंवा बाळाच्या काही रक्तवाहिन्या मधलं रक्त परसिस्टंटली वाहत राहणं, ह्या गोष्टीही बाळामध्ये होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आहे बाळाचे जे आतडे असतात ते प्रॉपरली डेव्हलप झालेली नसतात आणि त्या बाळांमध्ये जेव्हा आपण एक्सटर्नली फीडिंग देतो, दूध देतो, अशा वेळी त्या आतड्यांना इजा होऊन आतमध्ये रक्तस्राव होण्याचं प्रमाण या पेशंटमध्ये थोडंसं जास्त दिसतं. आपण ज्याला नेक्रोटायझिंग एन्टेरोकोलायटिस म्हणतो. आता हे झाले तुमचे शॉर्ट टर्म बाळांचे इफेक्ट. याच्या व्यतिरिक्त काही केसेसमध्ये बाळांच्या इमिडिएटली डिलिव्हरी झाल्यानंतर ब्रेनमध्ये हिमरेज होतं, ज्याला आपण इंट्राव्हेंट्रिक्युलर हिमरेज म्हणतो. तर या गोष्टींमुळे काही लॉंग टर्म इफेक्ट पण बाळांमध्ये होतात, जसे की बाळांचं डेव्हलपमेंटल डिले होणं, म्हणजे बाळाचं बोलणं, हसणं, दात येणं किंवा तुमचं चालणं, या सगळ्या गोष्टींना बाळ हळूहळू डिले करायला लागतं. याच्यासोबत काही बाळांमध्ये कम्प्लिटली ज्याला आपण सेरेब्रल पाल्सी म्हणतो, किंवा बाळ प्रॉपरली आपल्या कमांड्सला रिस्पॉन्ड न करणं, या सगळ्या गोष्टी बाळांमध्ये होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आहे बाळांना दिसायला प्रॉब्लेम होणं. काही पेशंटमध्ये जेव्हा बाळाचा डोळ्याचा जो पडदा असतो तो प्रॉपरली डेव्हलप झालेला नसतो, त्यामुळं रेटिनोपॅथी होते. आणि याच्याशिवाय काही बाळांना ऐकू येण्यासाठीही काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर या प्रकारे बाळांना इश्यूज प्रेग्नन्सीमध्ये, जेव्हा प्रेग्नन्सी 8व्या महिन्यात किंवा त्याच्या आधी होते, त्यामुळे होऊ शकतात. तर याच्या व्यतिरिक्त तुमचे काही विषय असतील किंवा तुमचे काही शंका असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आम्ही त्याला सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करू.